नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भागवत एकादशीला कोणती स्वामी सेवा करावी याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. भागवत एकादशी ही अत्यंत पुण्यदायी तिथी असून या दिवशी श्रद्धेने केलेली छोटीशी सेवा ही स्वामी कृपेचा मोठा आशीर्वाद देते. तर आज आपण भागवत एकादशीला कोणती स्वामी सेवा करावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. भागवत एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी ही अत्यंत पुण्यदायी तिथी असून या दिवशी भगवान विष्णूंसोबत श्री दत्तात्रय आणि स्वामी समर्थ यांची सेवा केल्यास विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. घरातील देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर तूप किंवा तेलाचा दिवा लावावा. तुळस अर्पण करून मनभावे प्रार्थना करावी. श्री स्वामी समर्थ हा नामजप किमान 108 वेळा तरी करावा किंवा ओम जरा दत्तात्रयाय नमः हा मंत्र जप करावा. शक्य असल्यास स्वामी समर्थ चरित्रातील एक अध्याय, दत्तस्तोत्र किंवा गुरुगाथा वाचावी, कारण एकादशीला केलेले वाचन अनेक पटींनी फलदायी मानले जाते. उपवास करता येत असेल तर फलाहार किंवा दुधावर उपवास करावा, अन्यथा मन, वाणी किंवा कर्म शुद्ध ठेवून व्रत करावे. गरुजांना फळ, अन्न किंवा यथाशक्ती दान करावे. आई वडील किंवा गुरुजनांची सेवा करावी, कारण हीच खरी स्वामी सेवा आहे. या दिवशी राग, अहंकार, नकारात्मक विचार टाळून पूर्ण दिवस भक्ती, नामस्मरण आणि सात्विकतेत घालवला तर स्वामी कृपा नक्कीच प्राप्त होते. जर तुम्हाला अशीच धार्मिक आणि भक्तिपूर्ण माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भागवत एकादशीला भक्ती, नामस्मरण आणि सेवा भाव ठेवून स्वामींची आराधना केली तर जीवनातील अडचणी दूर होऊन सकारात्मकता वाढते. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.